आज जो पॉईंट आपण बघणार आहोत तो आहे गेटिंग टू नो सम कॉन्स्टलेशन्स. कॉन्स्टलेशन्स म्हणजे काय तर नक्षत्र. कॉन्स्टलेशन्स कशाला म्हटलं जातं? नक्षत्रांना म्हटलं जातं. आता कॉन्स्टलेशन्सबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो आहे सप्तर्षी. आता सप्तर्षी कशाला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये नक्की काय आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा त्यामध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट दिलेला आहे तो काय आहे, इन दिस कॉन्स्टलेशन्स देअर आर 7 स्टार्स. आपल्याला सप्तर्षीमध्ये साधारणपणे किती स्टार्स पाहायला मिळतात तर 7 स्टार्स पाहायला मिळतात. किती स्टार्स पाहायला मिळतात? 7 स्टार्स पाहायला मिळतात. आता हे जे काही स्टार्स आहेत हे स्टार्स आपल्याला बघायचे जर असतील तर आपल्याला वरती अवकाशामध्ये बघावं लागेल. आता अवकाशामध्ये बघत असताना तुम्हाला हे जे काही कॉन्स्टलेशन्स आहे, हे जे काही नक्षत्र आहे हे नक्षत्र तुम्हाला दिसेल, पण ते नक्षत्र बघण्यासाठी त्याचा एक विशिष्ट असा कालावधी पण आहे. आता तो जो कालावधी आहे तो कालावधी कधीचा आहे तर बघा, दिस कॉन्स्टलेशन्स आर रायझेस इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. तर बाळांनो, हे जे काही कॉन्स्टलेशन्स आहे हे कॉन्स्टलेशन जर तुम्हाला बघायचे असतील तर बघण्यासाठी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला ते कॉन्स्टलेशन्स दिसू शकतात. आता ते बघण्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आकाशामध्ये जर तुम्ही बघायला गेलात, अवकाशामध्ये जर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला हजारो तारे दिसतील. आता ते हजारो तारे दिसल्यानंतर त्यामध्ये नक्की कॉन्स्टलेशन्स हे जे काही सप्तर्षी कॉन्स्टलेशन्स आहे हे नक्की कुठे आहे हेच तुम्हाला माहिती नाही. मग ते बघण्यासाठी आपण काय करूयात, त्याची एक डायग्रॅम जी आहे ती डायग्रॅम आपण बघूया. बघा, तर त्या कॉन्स्टलेशनचा जो काही शेप आहे तर तो कसा आहे तर तो बघा. तर त्याचा जो शेप आहे तो सेम ॲज काईटसारखा आहे. म्हणजे तुम्हाला पतंग माहिती असेल ना, तर त्या पतंगीसारखाच असलेला त्याचा शेप आपल्याला पाहायला मिळतो. आता ही जी काही पतंग आहे ही पतंग आपल्याला वरती आकाशामध्ये पण दिसते, पण ती बघण्यासाठी आपल्याला त्याची असलेली डायरेक्शन, त्याचबरोबर त्याचा असलेला आकार हा आपल्याला माहिती असला पाहिजे. तर अशा पद्धतीने या कॉन्स्टलेशन्सचा असलेला आकार पाहायला मिळतो. आता तुम्ही म्हणाल सर, तुम्ही म्हटले की 7 स्टार्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आता याच्यामध्ये 7 स्टार्स कुठे कुठे सांगा बरं. तर बघा बाळांनो, इथे बघा, हा झाला पहिला स्टार, त्यानंतर हा झाला दुसरा स्टार, त्यानंतर हा झाला तिसरा स्टार, हा 4th, हा 5th, हा 6 आणि हा 7. तर असे 7 नंबर्स ऑफ स्टार्स हे एकत्र येऊन काय तयार करतात, एक कॉन्स्टलेशन्स तयार करतात. आणि त्या कॉन्स्टलेशन्सला काय म्हटलं जातं, सप्तर्षी असं म्हटलं जातं. आता बाळांनो, तुम्हाला जर हे कॉन्स्टलेशन्स अवकाशामध्ये बघायचं असेल तर अवकाशामध्ये बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला त्याचं असलेलं ठिकाण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता तुम्हाला सर्वांना पोल स्टार माहिती आहे. पोल स्टारलाच काय म्हटलं जातं, पोलारिस असं म्हटलं जातं. आता तो जो काय पोलारिस आहे त्याची जी काही जागा आहे ती जागा तुम्हाला माहिती असेल. कुठे असतो तो? नेहमी नॉर्थ डायरेक्शनला असतो, बरोबर की नाही. आता ही जी काही त्याची नॉर्थ डायरेक्शन आहे ही नॉर्थ डायरेक्शन त्याच्या अगदी जवळपास कुठेतरी आपल्याला हे सप्तर्षी जे काही कॉन्स्टलेशन्स आहे हे कॉन्स्टलेशन्स आपल्याला पाहायला मिळतं. आता हा जो काही स्टार आहे हा स्टार कोण आहे? पोल स्टार आहे. म्हणजे त्याच्याच जवळपास आपल्याला हा सप्तर्षी असलेला पाहायला मिळतो. ठीक आहे, समजला हा पॉईंट. तर बाळांनो बघा, आता आपण काय बघितलं, कॉन्स्टलेशन्समध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट बघितला तो बघितला सप्तर्षी. सप्तर्षी हे जे काही नक्षत्र आहे या नक्षत्रामध्ये आपल्याला साधारणपणे 7 स्टार्स पाहायला मिळतात. किती स्टार्स पाहायला मिळतात? 1 2 3 4 5 6 7. तर अशा पद्धतीने 7 तारे आपल्याला या कॉन्स्टलेशन्समध्ये पाहायला मिळतात. आणि जर तुम्हाला हे कॉन्स्टलेशन्स अवकाशामध्ये बघायचं असेल तर ते बघण्यासाठी तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये बघू शकता? दिस कॉन्स्टलेशन्स रायझेस इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही या कॉन्स्टलेशन्सला बघू शकता. आणि बाळांनो, एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपल्याकडे इंडियामध्ये या कॉन्स्टलेशन्सला काय म्हटलं जातं? सप्तर्षी असं म्हटलं जातं. 7 स्टार्स ऑफ कॉन्स्टलेशन्सला काय म्हटलं जातं? सप्तर्षी असं म्हटलं जातं. पण तुम्ही जर बाहेर गेला, बाहेरच्या देशांमध्ये जर या सप्तर्षीला दुसरं एखादं नाव असेल तर नक्कीच त्याला ते दुसरं नाव आहे. तर ते दुसरं नाव काय आहे तर त्याचं दुसरं नाव आहे ग्रेट बियर. काय नाव आहे त्याचं? ग्रेट बियर हे त्याचं दुसरं नाव आहे. ठीक आहे, लक्षात राहील.